नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VGS ई स्टडी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पॉलिटीचे लेसन्स पाहतोय. पॉलिटीचा व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आपण इंडियन पॉलिटीची. तर त्याच्यातला हा पहिला लेसन आहे. आपण आज हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजेच घटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणार आहोत. याच्यासाठी रेफरन्स बुक म्हणून मी एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरलेलं आहे. ते तुम्हाला अवेलेबल आहे. त्याची नवीन 6वी आवृत्ती आलेली आहे. ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे, मराठीत अवेलेबल नाहीये. तर जर का तुम्ही नवीन पुस्तक वाचणार असाल तर ते इंग्लिश आणि हिंदीमध्येच अवेलेबल आहे. ते आता सध्या मराठीत अवेलेबल नाहीये. तुम्हाला माहितीच आहे की घटनेची पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला त्याचं 2 पार्टमध्ये डिवायडेशन करावं लागतं. म्हणजे 2 प्रकारचे जे कायदे आहेत किंवा जे ऍक्ट आहेत तर इथं आपल्याला दिसतात. पहिली आहे कंपनीची राजवट, जी 1773 पासून 1858 पर्यंत होती, आणि दुसरी आहे राजाची राजवट, जी 1858 म्हणजे 1857च्या उठावापासून ते पुढे 1947 पर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंत. तर असे 2 पार्ट आपल्याला पाडावे लागतात. पहिला जो पार्ट आहे कंपनीची राजवट, तर त्याच्यामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, पिट्स इंडिया ऍक्ट 1784, सनदी कायदा 1833 आणि सनदी कायदा 1853. पुढे आपण या कायद्याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत. राजाच्या राजवटीमध्ये आहे भारत सरकार कायदा 1858, इंडिया काउन्सिल ऍक्ट 1861, 1892, मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा 1909, भारत सरकार कायदा म्हणजेच त्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा ऍक्ट 1919, सायमन कमिशन आहे, मॅकडोनाल्डचा जातीय निवाडा आहे, भारत सरकार कायदा आहे 1935 आणि भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा आहे 1947. तर राजाच्या राजवटीमध्ये जे कायदे आहेत तर त्याची संख्या जास्त आहे आणि इकडे कंपनीच्या राजवटीमध्ये 4च कायदे आहेत. तुम्हाला माहितीच आहे की इसवी सन पूर्व 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करण्यासाठी आले आणि आपण त्यांना असं म्हणतो की त्यांच्या एका हातात तलवार होती आणि एका हातात तराजू होता. तर पुढे चालून त्यांनी तलवारीचा जास्त उपयोग केला आणि पुढे 150 वर्ष भारतावरती राज्य केलेलं आहे. ही ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तर त्यांना व्यापार करायचा होता, परंतु त्यांना पुढे असं वाटू लागलं की आता आपण भारतावरती राज्य करू शकतो. आणि त्याच काळात इसवी सन 1765 मध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसा या 3 स्टेटमध्ये त्यांना दिवाणी अधिकार मिळाले. दिवाणी अधिकार म्हणजे त्यांना तिथं महसूल आणि दिवाणी न्यायाचा अधिकार मिळाला. म्हणजे ही जी ब्रिटिशांची भारतातील सत्ता हळूहळू वाढत गेली त्याला कुठेतरी भारतीय राजे सुद्धा कारणीभूत होते आणि ही पुढे वाढत गेली आणि पुढे आपल्याला गुलामी पत्करावी लागलेली दिसते. आता ज्यावेळेस घटनेची निर्मिती होत होती, तुम्हाला माहितीच आहे की भारतासाठी एक घटना असावी आणि एक संविधान सभेच्या निर्मितीतून भारताची घटना निर्माण व्हावी, असं सर्वप्रथम साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी लोकशाही विचारवंत एम.एन. रॉय यांनी असा विचार मांडला आणि मग ते 1934 मध्ये हा विचार मांडला आणि तिथून पुढे ही घटनेची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पुढे आपण पाहणारच आहोत किती महत्वाच्या समिती होत्या, त्याचे रोल काय होते, मग मसुदा समितीचा रोल काय होता आणि एकंदरीत घटनेची निर्मिती कशी झालेली आहे. तर 1946 मध्ये संविधान सभा बनवण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून आपली जी राज्यघटना आहे, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर ते अस्तित्वात आलं आणि ते 26 नोव्हेंबर 1949 ला त्याच्यावरती सह्या झाल्या आणि पुढे 1 वर्षाने 26 जानेवारी 1950 ला आपण भारताची राज्यघटना आहे तर ती राज्यघटना आपण स्वीकारलेली आहे. तर राज्यघटना किंवा संविधान सभेची निर्मिती इथपासून ते राज्यघटनेचा स्वीकार हा प्रवास आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि मध्ये मध्ये ज्या घटनेतील ज्या तरतुदी आहेत किंवा जी कलम आहेत, ज्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत की ज्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत तर त्या सुद्धा तरतुदी आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मधून पाहणार आहोत. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की ही व्हिडिओ लेक्चर सिरीज कशी असेल. जर का तुम्ही सुरुवातीचा लेसन पाहिला नसेल इंट्रोचा तर वरती आय बटन मध्ये लिंक देतोय, त्या लिंकवरती क्लिक करा आणि इंट्रोचा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मधून काय पाहणार आहोत. जास्त जो महत्वाचा भाग नाहीये तर तो आपण डिस्कस करणार नाहीये. जो एक्झाम ओरिएंटेड भाग आहे ज्याच्यावरती प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा येण्याची शक्यता आहे, तर अशाच प्रश्नांची उत्तरं किंवा अशाच प्रश्नांबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. जे महत्वाचे कायदे आहेत तर त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि जे कमी महत्वाचे कायदे आहेत तर त्याच्याबद्दल आज आपण बोलणार नाहीत. पहिला आहे रेग्युलेटिंग ऍक्ट, म्हणजे त्याला आपण म्हणतो नियामक कायदा 1773. ओके, आता हा जो कायदा आहे तर याचं महत्व खूप आहे, कारण हा पहिला महत्वाचा कायदा आहे. भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया जो आहे, ओके, भारतात जो केंद्रीय प्रशासन होतं तर त्या भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया या कायद्याने घातलेला आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कामकाजाचं नियंत्रण व नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेलं हे पहिलं पाऊल होतं. म्हणजे जे त्यांनी जे सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता तर त्याचं नियंत्रण म्हणजे त्याच्यावरती कंट्रोल आणि त्याचं रेग्युलेशन करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेला हा पहिला कायदा होता.
या कायद्याने प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिलेली आहे. कंपनीचं जे पॉलिटिकल आणि काय म्हणतो आपण त्यांना जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कार्य होतं त्याला मान्यता दिल्याचं आपल्याला दिसतं. या कायद्यानं काय झालं, आता हा जो कायदा होता 1773चा, तर भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या कायद्याची महत्वाची जर का वैशिष्ट्य सांगायची झालं तर बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला आणि पहिला गव्हर्नर जनरल बंगालचा होता लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज. याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न आलेले आहेत. फक्त हा जो बंगालचा गव्हर्नर होता तर तो बंगालचा गव्हर्नर जनरल या कायद्याने झाला आणि त्याचं नाव आहे लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज. आता ह्याच्याबद्दल प्रश्न आलेला आहे, तुम्ही बऱ्याच वेळेला उत्तर सुद्धा लिहिलेलं आहे. फक्त हे या कायद्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आलं लक्षात. या कायद्यापूर्वी बॉम्बे, मुंबई व मद्रास, चेन्नईचे गव्हर्नर व बंगालचा गव्हर्नर हे तिघेही आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र होते. या कायद्याने मुंबई व चेन्नईचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले. म्हणजे तुमचं बॉम्बे झालं त्यावेळेस बॉम्बे, मद्रास आणि दुसरा कोणता बंगाल, हे जे तीन गव्हर्नर जनरल होते, हे तीन जे गव्हर्नर होते तर ते स्वायत्त होते. म्हणजे ते आपापल्या प्रांतात आपापल्या स्टेटमध्ये ते स्वायत्त होते. परंतु या ऍक्टनुसार 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार हे मद्रास म्हणजे चेन्नई, बॉम्बे म्हणजेच मुंबई, हे जे दोन गव्हर्नर होते तर ते आता कशाला झाले, म्हणजे ते कोणाच्या अंडर आले तर ते बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंडर आले. आलं लक्षात. हे महत्वाचं होतं. या कायद्यान्वये कोलकाता येथे मुख्य न्यायमूर्ती व 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली गेली. इथं कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय स्थापनाची तरतूद आणि ते 1774 मध्ये स्थापन झालं. तर या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार ही तरतूद करण्यात आलेली होती. तर ही होता पहिला ऍक्ट, रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजेच नियामक कायदा. याच्यानंतरचा दुसरा ऍक्ट आहे पिट्स इंडिया ऍक्ट. हा आला होता 1784. आता तुम्हाला माहितीच आहे पिट्स हे व्यक्तीचं नाव आहे आणि तत्कालीन पंतप्रधान इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान होते विल्यम पिट्स आणि त्यांच्याच नावाने हा ऍक्ट आलेला आहे. आपण त्याला काय म्हणतो, पिट्स इंडिया ऍक्ट 1784. 1773च्या नियामक कायद्यातील त्रुटी व उणिवा भरून काढण्यासाठी ब्रिटिश संसदेने 1781 मध्ये दुरुस्ती कायदा संमत केला. यालाच सेटलमेंट कायदा असे म्हटलं जातं. यानंतरचा महत्वाचा कायदा म्हणजे 1784 मधील पिट्स इंडिया ऍक्ट होय. आता यानं काय झालं, या कायद्याची जर का तुम्हाला वैशिष्ट्य थोडक्यात सांगायची झाली तर कंपनीचे व्यापारी किंवा वाणिज्यिक कार्य व राजकीय कार्य याच्यात भेद करण्यात आला. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कंपनीची जी ट्रेड रिलेटेड कार्य होती आणि पॉलिटिकल कार्य होती तर याच्यामध्ये भेद करण्यात आला, याच्यामध्ये डिवायडेशन करण्यात आलं. जर का तुम्हाला विचारलं असा कोणता ऍक्ट आहे की ज्या ऍक्टनुसार कंपनीची म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य याच्यामध्ये भेद करण्यात आला, तर त्याचं नाव आहे पिट्स इंडिया ऍक्ट 1784. या कायद्याने व्यापारी कारभाराचं व्यवस्थापन करण्याची अनुमती संचालक मंडळाला देण्यात आली. पण राजकीय कार्याचं व्यवस्थापन करण्यासाठी नियामक मंडळ म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल, इथे लिहिलंय मी, नियामक मंडळ म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आलेली आहे. या कायद्याने एक प्रकारे दुहेरी शासन पद्धती प्रस्थापित करण्यात आलेली आहे. म्हणजे बघा, व्यापाराचं डिवायडेशन झालं आणि व्यापारी कार्याचं डिवायडेशन झालं आणि राजकीय कार्याचं डिवायडेशन झालेलं आहे. म्हणजे जर का तुम्हाला व्यापारी कार्य पाहायचे असेल तर त्याच्यासाठी संचालक मंडळ असेल आणि जर का तुम्हाला राजकीय कारभाराचं व्यवस्थापन करण्यासाठी जर का तुम्हाला राजकीय कार्य पॉलिटिकल फंक्शन्स पार पाडायचे असेल तर त्याच्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजेच नियामक मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळेला आयोगाने विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या ऍक्टनुसार किंवा कोणत्या कायद्यानुसार भारतात राजकीय कार्य पार पाडण्यासाठी कंपनीला नियामक मंडळाची स्थापना करण्याची परवानगी मिळाली. तर त्या कायद्याचं नाव आहे पिट्स इंडिया ऍक्ट. आलं लक्षात. या कायद्यान्वये भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील नागरी व लष्करी शासनविषयक तद्वताच महसूल विषयक सर्व कामकाजाचं पर्यवेक्षण व निर्देशन करण्याचे अधिकार नियामक मंडळाला देण्यात आलेले आहेत. आलं लक्षात. भारतातील कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असं संबोधणं आणि भारतातील कंपनीच्या व्यवहारावर व प्रशासनावर ब्रिटिश सरकारचं सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित करणं या दोन करण्यासाठी हा कायदा महत्वाचा ठरतो. म्हणजे महत्वाचं काय, व्यापारी कार्य आणि पॉलिटिकल कार्य म्हणजेच राजकीय कार्याचं डिवायडेशन झालं. राजकीय कार्य पार पाडण्यासाठी नियामक मंडळाच्या स्थापनेची तरतूद म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोलच्या स्थापनेची तरतूद जी आहे तर ती पिट्स इंडिया ऍक्ट 1784 मध्ये करण्यात आलेली आहे. समजलं. हे झाले दोन कायदे. तिसरा कायदा आहे सनदी कायदा म्हणजे चार्टर ऍक्ट. सनदी कायदा कितीचा आहे, 1833चा. आता सर्वात महत्वाची गोष्ट, जर का तुम्हाला विचारलं की या सनदी कायद्याची किंवा चार्टर ऍक्टची निर्मिती आहे
तर ते कोण करतं किंवा कोण करत होतं, तर हे भारतासाठी जे सनदी कायदे आहेत किंवा जे चार्टर ऍक्ट आहेत याची निर्मिती ब्रिटिश संसद करत होती. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. याची निर्मिती भारतात होत नव्हती किंवा भारत सरकार किंवा कोणताही जो प्रांत होता किंवा जे स्टेट होतं तर ते करत नव्हतं. या इथं खाली लिहिले मी, या सनदी कायद्यांची निर्मिती ब्रिटिश संसद करत होती. आलं लक्षात? ही गोष्ट खूप महत्वाची आहे. चला आता आपण पहिला सनदी कायदा पाहूया. पहिला सनदी कायदा आहे 1833चा आणि हा जो कायदा आहे तर ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दृष्टीने अंतिम टप्पा होता. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, केंद्रीकरण जे झालं, जे सेंट्रलायझेशन झालं पॉवरचं किंवा सत्तेचं, तर त्याच्यातला हा एक अंतिम टप्पा होता. आता संधी कायदा 1833 जो होता तर बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल झाला आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिक. आलं लक्षात? ही गोष्ट खूप महत्वाची आहे. याच्यावर सुद्धा ऑलरेडी प्रश्न विचारून झालेले आहेत, परंतु तुमच्या माहितीसाठी मी इथं दिलेलं आहे. मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरांचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. बॉम्बे म्हणजेच मुंबई, मद्रास म्हणजे चेन्नई, इथं जे गव्हर्नर होते तर त्या गव्हर्नरना कायदे करण्याचे राईट्स होते किंवा कायदे करण्याचे अधिकार होते. तर हे त्यांचे जे कायदे करण्याचे अधिकार होते तर ते आता काढून घेण्यात आलेले आहेत आणि ते सर्वस्वी अधिकार जे आहेत तर तो भारताचा गव्हर्नर जनरल जो होता तर याच्याकडे देण्यात आलेले आहेत. आलं लक्षात? ही गोष्ट खूप महत्वाची आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या कायद्यानुसार मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नर जनरलचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत, तर तो आहे संधी कायदा 1833. आलं लक्षात? पूर्वीच्या कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या कायद्यांना नियम म्हणण्यात आलं व या कायद्यानुसार केलेल्या कायद्यांना ऍक्ट असं म्हणण्यात आलं. म्हणजे जो 1833चा जो कायदा होता त्याच्या अगोदर जे काही कायदे करण्यात आले होते तर त्याला नियम म्हणजेच काय रेग्युलेशन्स असं संबोधण्यात आलं आणि या 1833च्या चार्टर ऍक्ट नंतर जे नियम बनवण्यात आले, जे कायदे करण्यात आले तर त्यांना ऍक्ट्स किंवा कायदे असं संबोधण्यात आलेलं आहे. नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु नंतर ही तरतूद जी आहे तर ती रद्द करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. भारतातील कंपनीचं क्षेत्र हे राज्याचं, त्याच्या वारसदारांचं, उत्तराधिकाऱ्यांचं विश्वस्त या नात्याने कंपनी धारण करेल अशी तरतूद जी आहे तर ही संधी कायदा 1833 मध्ये करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे हा कायदा जो आहे तर तो थोडासा महत्वाचा ठरतो, कारण भारतातील इंग्रज सत्तेच्या केंद्रीकरणातील किंवा सेंट्रलायझेशनच्या टप्प्यातील हा एक अंतिम टप्पा होता. आलं लक्षात? ही गोष्ट खूप महत्वाची आहे. पुढे जाऊया. पुढचा कायदा आहे संधी कायदा चार्टर ऍक्ट 1853. हे दर 20 वर्षांनी, ही गोष्ट लक्षात ठेवा, दर 20 वर्षांनी हे चार्टर ऍक्ट किंवा हे सनदी कायदे येत होते. बरोबर 20 वर्षांनी संधी कायदा आलेला आहे 1853. आता हा जो 1853 जो सनदी कायदा होता तर 1793 ते 1853 या कालावधीत ब्रिटिश संसदेने केलेल्या सनदी कायद्यांच्या मालिकेतील हा एक शेवटचा कायदा होता. म्हणजे कधीपासून 1793 पासून ते 1853 पर्यंत जे 20 वर्षांनी चार्टर ऍक्ट येत होते तर त्या चार्टर ऍक्ट मधील शेवटचा चार्टर ऍक्ट किंवा सनदी कायदा म्हणजे 1853चा होता. आलं लक्षात? कायदे करणं हे सरकारचं विशेष कार्य करण्यात आलं. यासाठी गव्हर्नर जनरलचं स्वतंत्र विधिमंडळ म्हणजेच लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची स्थापना करण्यात आली किंवा ती स्थापन झालेली आहे. आलं लक्षात? या कायद्याने गव्हर्नर जनरलचं स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजेच विधिमंडळ स्थापन करण्यात आलं. हे विधिमंडळ भारतीय विधिमंडळ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा हा कायदेविषयक विभाग ब्रिटिश संसदेच्या प्रक्रिया अंगीकारून छोट्या संसदेप्रमाणे काम करत होता. मेकॅले समिती आली 1854 मध्ये. नागरी सेवेत भरतीसाठी व निवडीसाठी खुली पद्धत सुरू करण्यात आलेली आहे. 1854 मध्ये ही मेकॅले समिती आलेली आहे आणि मेकॅले समितीबद्दल आपण ज्यावेळेस शैक्षणिक टॉपिक डिस्कस करू तर त्यावेळेस मी तुम्हाला आवर्जून मेकॅले समिती जी होती तर त्याच्या संबंधी मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. या कायद्यान्वये पहिल्यांदाच भारतीय विधिमंडळात, भारतीय केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची आहे. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमधील किंवा मंडळातील नव्या 6 कायदे सदस्यापैकी 4 सदस्य मद्रास, मुंबई, बंगाल, आग्रा येथील स्थानिक सरकारने नियुक्ती करतील अशी तरतूद जी आहे तर या 1853च्या सनदी कायद्याने करण्यात आलेली आहे. आणि ही जी सनदी कायद्यांची एक सिरीज होती तर त्या सिरीज मधील हा 1853चा शेवटचा सनदी कायदा होता. तर ही झाली कंपनीची राजवट. आलं लक्षात? त्याच्यामध्ये हे 4 महत्वाचे कायदे होते. पहिला आहे रेग्युलेटिंग ऍक्ट, त्यालाच आपण नियामक कायदा म्हणतो, 1773. नंतर आहे पिट्स इंडिया ऍक्ट 1784.
सनदी कायदा 1833 आणि सनदी कायदा 1853. तर हे 4 ऍक्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत व्यवस्थितपणे. याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील, क्वेरीज असतील, खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर का तुम्हाला प्रश्न असा विचारला की भारतात ज्यावेळेस सनदी कायदे यायचे तर त्या सनदी कायद्यांची निर्मिती खालीलपैकी कोण करायचं, तर त्या सनदी कायद्यांची निर्मिती जी होती तर ती ब्रिटिश संसद करत होती. कशासाठी? भारतासाठी. लक्षात घ्या, हे कायदे जरी भारतासाठी लागू होत असले तर परंतु ते कायदे भारत सरकार या कायद्याची किंवा भारतात या कायद्याची निर्मिती होत नव्हती. या कायद्याची निर्मिती जी आहे तर ती ब्रिटिश संसद करत होती. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे जाऊया. आता इथून पुढे सुरू होते कशाची राजवट? राजाची राजवट. ही कुठून कुठपर्यंत होती? 1858 ते 1947 पर्यंत. आलं लक्षात? 1857चा उठाव झाला आणि इंग्रजांना भारतात थोडंसं म्हणजे त्यांच्या सत्तेला एक आव्हान निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. कारण ज्यावेळेस सर्वसामान्य जनता एखाद्या हुकुमशहावर किंवा एखाद्या अन्यायकारी व्यक्तीवरती तुटून पडते तर नक्कीच त्या व्यक्तीला धोका निर्माण होतो आणि हा धोका ओळखूनच राजाची राजवट भारतावरती आपल्याला सुरू झाल्याचं दिसतं. आणि याच्यानंतर जे कायदे यायला लागले तर ते आपण राजाची राजवट याच्यामध्ये आपण ते कायद्यांचा अभ्यास करणार आहोत. आता हे कायदे कुठपर्यंत आले तर 1947 पर्यंत, म्हणजे भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947 पर्यंत हे कायदे आपल्याला आल्याचं दिसतं. आणि मग 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि मग स्वातंत्र्यानंतर आपली घटना समितीने जे कायदे केलेले होते किंवा जे तरतुदी होत्या तर त्या भारतासाठी लागू झालेल्या आपल्याला दिसतात, त्या अगदी आजपर्यंत. ओके, आतापर्यंत जे कायदे केलेले असतात तर ते स्वातंत्र्यानंतरचे कायदे झालेले आपल्याला दिसून येतात. तर पहिला कायदा आहे भारत सरकार कायदा 1858 किंवा त्यालाच आपण भारताच्या सुशासनासाठीचा म्हणजे गुड गव्हर्नन्स फॉर इंडिया ऍक्ट 1858 किंवा त्याला आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 असं सुद्धा म्हणू शकतो. आता या कायद्याचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर भारताचा गव्हर्नर जनरल जो होता तर तो भारताचा व्हाईसरॉय झाला. ओके, भारताच्या गव्हर्नर जनरलची जागा भारताच्या व्हाईसरॉयने घेतली आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय ठरलेला आहे लॉर्ड कॅनिंग. ही गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत. भारताचे जे सरकार होतं किंवा भारतातली जी इंग्रजांची सत्ता होती तर ती आता कंपनी चालवणार नव्हती तर ती इंग्लंडच्या राणीच्या नावे, ओके, इंग्लंडच्या राणीच्या नावे भारतातील सत्ता चालणार होती. ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. भारतातील सत्ता जी होती तर आता ती इंग्लंडच्या राणीच्या नावाने चालणार होती. ओके, आलं लक्षात? नियामक मंडळ आणि संचालक मंडळ विसर्जित करून दुहेरी शासनाची पद्धत रद्द करण्यात आली. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि जे संचालक मंडळ होतं, बोर्ड ऑफ कंट्रोल पॉलिटिकल कार्य पार पाडण्यासाठी आणि संचालक मंडळ व्यापारी कार्य पार पाडण्यासाठी, ही जी दोन मंडळ होती तर ती विसर्जित करण्यात आली आणि दुहेरी शासनाची पद्धत जी आहे तर 1858च्या कायद्याने रद्द करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. आलं लक्षात? भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेलं भारत मंत्री, ही गोष्ट खूप महत्वाची आहे, भारत मंत्री या नव्या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि भारत मंत्री हा जो अधिकारी होता किंवा हे जे पद होतं तर ते ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होतं किंवा अकाउंटेबल होतं. म्हणजे जी त्याची नेमणूक, त्याची नियुक्ती जी आहे तर ब्रिटिश संसदेमार्फत व्हायची आणि जे महत्वाचे जे भारतातले डिसिजन आहेत तर या भारत मंत्र्यांनी ब्रिटनच्या संसदेला सादर करणं गरजेचं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. भारत मंत्र्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी 15 सदस्य असलेली इंडिया काउन्सिल, ओके, इंडिया काउन्सिल या मंडळाची स्थापना करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. भारत मंत्री जो होता तर ही जी इंडिया काउन्सिल होती, ओके, हा जो भारत मंत्री होता तर या इंडिया काउन्सिलचा भारत मंत्री अध्यक्ष होता. आणि ही जी 15 सदस्य इंडिया काउन्सिल होती तर ती भारत मंत्र्याला सहाय्य किंवा त्याला कामात मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली होती. या कायद्यामुळे भारत मंत्र्यांच्या नियंत्रणाखालील इंडिया काउन्सिलला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त झालं. ओके, इंग्लंडमधून प्रत्यक्षपणे देखरेख आणि नियंत्रित होणाऱ्या भारत सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा घडवून आणणं हे 1858च्या कायद्यान्वये मर्यादित प्रमाणात साध्य झालं. या कायद्याने भारतात प्रचलित असलेल्या सरकार व्यवस्थेमध्ये मोठे बदल सुद्धा आपल्याला झाल्याचे दिसतात किंवा करण्यात आलेले दिसतात. हा होता भारत सरकार कायदा 1858. 1857च्या उठावानंतर झालेला हा लगेचचा कायदा होता, त्याच्यामुळे या कायद्याचं सुद्धा महत्व जे आहे तर ते अनन्यसाधारण महत्व असल्याचं आपल्याला दिसतं. चला आता पुढे जाऊया. पुढचा कायदा आहे इंडिया काउन्सिल ऍक्ट 1861. आलं लक्षात? हा कितीचा आहे? 1861चा. आता हा जो ऍक्ट होता इंडिया काउन्सिल ऍक्ट 1861
मग नंतर पुढे 1892 आला, 1909 आला. हे म्हणजे आपण त्याच्यातले जे महत्वाचे ऍक्ट होते ते तुम्ही वाचताना जरा थोडं व्यवस्थितपणे वाचून घ्या. परंतु जो मी महत्वाचा कायदा वाटला तर तोच मी इकडे घेतलेला आहे. इंडिया काउन्सिल ऍक्ट आहे 1861. भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून मान्यता. बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज आणि सर दिनकर राव यांना अशासकीय सदस्य म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. लक्षात. तत्कालीन व्हाईसरॉय जो होता लॉर्ड कॅनिंगने 1862 मध्ये त्याच्या काउन्सिलमध्ये या तिघांचा समावेश केल्याचा आपल्याला दिसतो. आलं लक्षात. मुंबई आणि मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. आधीच्या ऍक्टमध्ये हे जे कायदे करण्याचे अधिकार होते तर ते काढून घेण्यात आलेले होते. ते भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले होते. परंतु 1861च्या इंडिया काउन्सिल ऍक्ट नुसार मुंबई आणि मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार दिलेले आपल्याला दिसतं. आणि इथूनच विकेंद्रीकरण म्हणजेच डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर किंवा सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या धोरणास चालना जी आहे तर ती इंडिया काउन्सिल ऍक्ट 1861 नुसार आपल्याला मिळालेली दिसते. ही गोष्ट खूप महत्वाची होती. जर का सत्तेचं केंद्रीकरण असंच राहिलं असतं तर मग बाकीचे जे राज्य आहेत, बाकीचे जे स्टेट आहेत तर त्याच्या सॉव्हरेनिटीचं काय किंवा त्याच्या सार्वभौमत्वाचं काय. म्हणून 1861च्या इंडिया काउन्सिल ऍक्ट नुसार या विकेंद्रीकरणाच्या धोरणास आपल्याला चालना दिल्याचं दिसून येतं. लॉर्ड कॅनिंगच्या खातेनिहाय पद्धतीला सुद्धा मान्यता याच्यामध्ये दिलेली आहे. या पद्धतीत व्हाईसरॉयच्या काउन्सिलमधील प्रत्येक सदस्याला सरकारमधील एक किंवा अधिक खात्याचा प्रमुख बनवण्यात आलं आणि त्याच्या विभागातील विषयांबाबत काउन्सिलच्या वतीने अंतिम आदेश काढण्याचे अधिकार त्याला देण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. जर का तुम्हाला प्रश्न विचारला खातेनिहाय पद्धत खालीलपैकी कोणाची होती किंवा कोणत्या व्हाईसरॉयची होती, कोणत्या गव्हर्नर जनरलची होती किंवा कोणत्या गव्हर्नरची होती, म्हणजे तिथं तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे, लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होता आणि त्याने खातेनिहाय पद्धत जी होती तर ती त्याने आणलेली होती. याच ऍक्ट नुसार आणीबाणीच्या काळात कायदेमंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. अशी अधिसूचना 6 महिन्यांपर्यंत लागू असत. हा होता इंडिया काउन्सिल ऍक्ट 1861. आता इंडिया काउन्सिल ऍक्ट 1892 जो आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हा काय एवढा महत्वाचा नव्हता म्हणून मी इकडे लिहिलेलं नाहीये, परंतु जी एक्झाम ओरिएंटेड माहिती आहे की 1-2 लाईन आहेत महत्वाच्या तर त्याच मी तुम्हाला इकडे सांगतो. इंडिया काउन्सिल ऍक्ट 1892च्या संदर्भात या कायद्यान्वये केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळात अतिरिक्त सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. तथापि शासकीय सदस्यांचे बहुमत राखण्यात आलेलं आहे. या कायद्यान्वये कायदेमंडळाची कार्य विस्तारण्यात आली आणि अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार जे आहेत तर ते थोड्या प्रमाणात कायदेमंडळाला देण्यात आलेले आहेत. तर हा झाला इंडिया काउन्सिल ऍक्ट 1892. याच्यानंतर एक काउन्सिल ऍक्ट आला होता ज्याचं नाव आहे 1909चा मॉर्ले मिंटो रिफॉर्म ऍक्ट. आपण त्यालाच काय म्हणतो, इंडिया काउन्सिल ऍक्ट 1909 किंवा मॉर्ले मिंटो रिफॉर्म किंवा सुधारणा कायदा. आता तो कायदा खूप महत्वाचा आहे. एक्झामला बऱ्याच वेळा त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत आणि भविष्यातही विचारण्याची शक्यता आहे. तर हे 2 महत्वाचे कायदे आपण जरा थोडस डिटेलमध्ये हे करूया, कारण हे आपल्याला हिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहायचे आहेत आणि त्याच्यामुळं इथं थोडंसं आपल्याला जेवढं डिटेलमध्ये करता येईल तेवढं डिटेलमध्ये करू आणि हिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये आपण ते थोडंसं विस्तृतपणे अजून एकदा पाहूया. तर त्या कायद्याचं नाव आहे इंडिया काउन्सिल ऍक्ट 1909. आता हा जो कायदा आहे तर त्यालाच मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा किंवा मॉर्ले मिंटो रिफॉर्म ऍक्ट असं संबोधलं जातं. लॉर्ड मॉर्ले हा तत्कालीन भारत मंत्री होता आणि लॉर्ड मिंटो हा तत्कालीन व्हाईसरॉय होता. याच्यावरती तुमची जमलिंग होते आणि आयोग जमलिंग करणाराच प्रश्न विचारतो. लॉर्ड मॉर्ले होता तत्कालीन भारत मंत्री, इथं मी लिहिले. याची पीडीएफ मी बीजेसी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करतो. जर का तुम्हाला हवी असेल तर तशा कमेंट करा, तशी मी लगेच तुम्हाला पीडीएफ देतो. लॉर्ड मॉर्ले जो होता तत्कालीन भारत मंत्री आणि लॉर्ड मिंटो जो होता तत्कालीन व्हाईसरॉय होता आणि यांच्याच दोघांच्या नावावरून मॉर्ले मिंटो रिफॉर्म ऍक्ट किंवा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 त्यालाच आपण इंडिया काउन्सिल ऍक्ट 1909 म्हणून संबोधतो. या कायद्यान्वये केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळाला आकार वाढवण्यात आला. केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्या 16 वरून 60 पर्यंत एवढी वाढवण्यात आलेली आहे. केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचं बहुमत राखलं गेलं, पण प्रांतिक विधिमंडळामध्ये बिनसरकारी सदस्यांच्या बहुमताला अनुमती देण्यात आलेली आहे.
ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जे केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळ होतं, तर या दोन्ही कायदे मंडळाचा जो आकार आहे, आकार म्हणजे त्याची जी सदस्यांची संख्या आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे. भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल यांच्या कार्यकारी मंडळात सहभागास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि याच कायद्याने तुम्हाला माहितीच आहे पहिल्यांदाच भारतीयांना काय म्हणायचं त्याला व्हाईसरॉय आणि गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभाग देण्यात आला. आणि सत्येंद्र प्रसाद सिन्हा SP सिन्हा हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. त्यांचं नाव काय? सत्येंद्र सिन्हा. कायदा सदस्य म्हणून व्हाईसरॉयच्या मंडळात ते सहभागी झाले आणि असा सहभाग नोंदवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. याच्यावरती आयोगाने बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे आता हे पाठच झालेलं आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस एम लक्ष्मण सरांचं पुस्तक वाचलं असेल तर त्यावेळेस तुम्ही ते वाचलंच असेल आणि हे तुमचं आता पाठच झालेलं आहे. स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व आहे तर ते या कायद्यानुसार देण्यात आलेलं आहे. आणि सांप्रदायिकतेला कायदेशीर स्वरूप मिळालं. लॉर्ड मिंटो याला सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक, याच्यावरती अजून प्रश्न विचारलेला नाहीये. म्हणजे विचारलाय पण तो एवढा स्पष्टपणे विचारलेला नाहीये, सरळ विचारला नाही. तर सरळ विचारण्याची शक्यता आहे. तर लॉर्ड मिंटो जो होता, लॉर्ड मिंटो कोण होता? तत्कालीन व्हाईसरॉय होता. तर याला सांप्रदायिक मतदारसंघाचं जनक म्हणून ओळखलं जातं. याशिवाय स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली आणि मुस्लिमांना धर्मावर आधारित जे रिप्रेझेंटेशन होतं तर ते मुस्लिमांना धर्मावर आधारित देण्यात आलं. आणि लॉर्ड मिंटोने हा सगळा कार्यक्रम केलेला आहे, म्हणून त्याला सांप्रदायिक मतदारसंघाचं जनक म्हणून लॉर्ड मिंटोला ओळखलं जातं. आता हा 1909चा कायदा होता. तर याच कायद्यानुसार नगर मंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठे व जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. तर हा होता 1909चा मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा किंवा इंडिया काउन्सिल ऍक्ट 1909. याच्यानंतरचा कायदा येतो भारत सरकार कायदा 1919 किंवा त्याला आपण काय म्हणतो मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा 1919. जसा मॉर्ले-मिंटो आला तसाच बरोबर 10 वर्षांनी कोणता आला? भारत सरकार कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट किंवा त्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा असं सुद्धा म्हणतो. आता याच्यामध्ये हा जो कायदा आहे तर हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे की जेवढा इंडिया काउन्सिल ऍक्ट 1909 होता. मॉन्टेग्यू हा भारत मंत्री होता, हे पुन्हा लक्षात ठेवा. पहिले जे नाव आहे ना मॉर्ले-मिंटो, तर मॉर्ले भारत मंत्री, मॉन्टेग्यू भारत मंत्री. याच्यानंतर मिंटो तत्कालीन व्हाईसरॉय, लॉर्ड चेम्सफर्ड तत्कालीन व्हाईसरॉय. म्हणजे पहिला भारत मंत्री दोन्ही कायद्यातला आणि दुसरा तत्कालीन व्हाईसरॉय होता. म्हणजे हे ट्रिक्स तुम्हाला सांगितली थोडक्यात, लक्षात ठेवायला सोपं जाईल. आता 1909चा जो मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा होता तर जबाबदार सरकार स्थापन करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे एक रिस्पॉन्सिबल गव्हर्नर जे आहे, जबाबदार सरकार स्थापन करण्याचं उद्दिष्ट जर का गव्हर्नरला म्हणजे इंग्रजांना साध्य करायचं होतं तर त्यासाठी ते उद्दिष्ट किंवा ते एम्स किंवा ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रांतिक विषयांचं सोपीव खाती व राखीव खाती असं विभाजन करण्यात आलं. प्रांतावरील केंद्रीय नियंत्रण या कायद्यानुसार कमी करण्यात आलेलं आहे. म्हणजे जे विषय होते तर त्याचं सोपीव खाती आणि राखीव खाती म्हणजे ज्या आता ज्या सूची आहेत, ओके, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, तर त्याचा जन्म जो आहे तर आपण म्हणू शकतो की या कायद्यानुसार झाला. सोपीव खाती आणि राखीव खाती असं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे. सोपीव विषय जे होते तर त्याच्यामध्ये गव्हर्नर, तर राखीव विषय गव्हर्नर व कार्यकारी मंडळ कामकाज पाहणार होते. जे सोपीव विषय आहेत त्याचं कामकाज गव्हर्नर पाहणार होता आणि जे राखीव विषय आहेत तर गव्हर्नर प्लस कार्यकारी मंडळ त्याचं कामकाज पाहणार होते. भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाचे निर्मिती करण्यात आली. काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अशा 2 गृहांची निर्मिती जी आहे तर आपल्याला दिसते. आणि याच कायद्यानुसार भारतामध्ये प्रथमतःच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आलं लक्षात? याच्यामध्ये काउन्सिल ऑफ स्टेट्स हे वरिष्ठ सभागृह होतं तर सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या कनिष्ठ सभागृहाचा समावेश करण्यात आलेला आहे. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 6 सदस्यापैकी कमांडर इन चीफ किंवा सरसेनापती सोडून 3 सदस्य भारतीय असतील अशी सुद्धा तरतूद 1919च्या भारत सरकार कायदा किंवा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा ऍक्ट नुसार करण्यात आलेली आहे. आलं लक्षात?
याच्यानंतर लोकांना मर्यादित मताधिकार देण्यात आला, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मालमत्ता आणि शिक्षणाच्या आधारावरती म्हणजे ज्याच्याकडे जेवढी मालमत्ता, ज्याचं जेवढं शिक्षण, या 2 क्रायटेरिया ठेवण्यात आले, हे 2 पॅरामीटर ठेवण्यात आले. आणि लोकांना मर्यादित मताधिकार, मर्यादित याच्यासाठी की सर्वच लोकांकडे ऍसेट्स किंवा मालमत्ता होती का, तर याचं उत्तर आहे नो. सर्वच लोक शिक्षित होते का, सर्वच लोक साक्षर होते का, तर याचं सुद्धा उत्तर आहे नाही. तर म्हणूनच मर्यादित स्वरूपात की ज्यांच्याकडे मालमत्ता आहे आणि ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, तर या शिक्षित आणि श्रीमंत लोकांनाच मताधिकार देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हे मर्यादित स्वरूपाचा मताधिकार ठरतो. शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचं तत्व जे होतं तर ते अधिक विस्तृत करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. याशिवाय लंडनमध्ये भारताचा उच्चायुक्त हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे. याच्यानंतर पुढे जाऊया. लोकसेवा आयोगाच्या स्थापनेची तरतूद जी आहे तर 1919च्या मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायद्यात करण्यात आलेली आहे. आणि 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली ली कमिशनच्या शिफारशीनुसार. परंतु याच्या स्थापनेची तरतूद 1919च्या भारत सरकार कायद्यामध्ये आल्याचं दिसतं. आणि ली कमिशनच्या शिफारशीनुसार, हे कमिशन लक्षात ठेवा, ली कमिशन. ओके, ली कमिशन जे आहे तर 1923-24 मध्ये भारतात आलं होतं. आणि ली कमिशनच्या शिफारशीनुसार 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली, म्हणजे आत्ताचं UPSC. आलं लक्षात. प्रांतांना आपला स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा या कायद्यानुसार देण्यात आलं. दर 10 वर्षांनी वैधानिक आयोग नियुक्त करण्याची तरतूद जी आहे तर या भारत सरकार कायदा 1919 नुसार करण्यात आलेली आहे. आलं लक्षात. हा झाला 1919चा कायदा. हे मी 2 कायदे याच्यासाठी एका स्लाइडमध्ये घेतलेले आहेत की हे दोन्ही कायदे एक्झामच्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहेत. म्हणजे याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न आलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा आयोग याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मी हे दोन्ही कायदे आहेत तर एका स्लाइडमध्ये घेतलेले आहेत. याची PDF जी आहे तर VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी अवेलेबल करून देत आहे. याच्यानंतर पुढे जाऊया. पुढचं आहे सायमन कमिशन. याचे अध्यक्ष होते सर जॉन सायमन. आता हे का आलं होतं, कधी आलं होतं, याची घोषणा कधी झाली तर ते पाहूया. सायमन कमिशनची घोषणा आहे तर ती नोव्हेंबर 1927 मध्ये करण्यात आलेली होती. आणि याने आपला रिपोर्ट जो आहे तर 1930 मध्ये सादर केला. याच्यामध्ये एकूण सदस्य होते 7. जर का तुम्हाला विचारलं सायमन कमिशन मध्ये सदस्य किती होते तर त्याचं उत्तर आहे 7 सदस्य सायमन कमिशन मध्ये होते. घोषणा नोव्हेंबर 1927 आणि आपला अहवाल सादर केला 1930 मध्ये. सर्व सदस्य ब्रिटिश असल्याने सर्व भारतीयांनी याच्यावर बहिष्कार टाकला. आणि सायमन गो बॅक या घोषणा तुम्ही पाहिलेल्या असतील तर सायमन गो बॅकच्या घोषणा याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे याचे जे सर्व सदस्य होते 7च्या 7 तर ते ब्रिटिश होते. म्हणजे तुम्ही भारताच्या सुधारणेसाठी काही तरतूद करत आहात आणि त्याच्यासाठी एक तुम्ही कमिशन नेमलेलं आहे. आणि त्या कमिशनमध्ये जर का एकाही भारतीय व्यक्तीचा समावेश नसला तर त्या कमिशनला अर्थ काय. म्हणून या कमिशनला भारतीयाने विरोध केलेला आहे. या कमिशनच्या शिफारशींवर विचार विनिमय करण्यासाठी गोलमेज परिषदांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता या ज्या 3 गोलमेज परिषदा आहेत तर आपण हिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये पाहूया, हिस्ट्रीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये पाहूया. परंतु तुम्हाला जर का विचारलं की गोलमेज परिषदांच्या आयोजनाचं कारण काय तर तुम्ही काय लिहाल, सायमन कमिशनने ज्या शिफारशी केल्या होत्या तर त्या शिफारशींवरती विचार विनिमय करण्यासाठी, लोकांची किंवा भारतीयांची मतं जाणून घेण्यासाठी गोलमेज परिषदांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आलं लक्षात. आयोगाच्या शिफारशी होत्या दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात यावी. आता इथे मी तुम्हाला शिफारशी दिलेल्या आहेत. दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी, प्रांतामध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावं, संघराज्य स्थापन करावं, सांप्रदायिक मतदारसंघाची पद्धत होती तर ती पुढे तशीच चालू ठेवावी. याच्यातल्या या काही महत्वाच्या शिफारशी आहेत. परंतु याला विरोध झाला आणि नंतर मग गोलमेज परिषदाला आल्या आणि या गोलमेज परिषदा ज्या चर्चा झाली तर त्या यातील चर्चेनुसार पुढे घटनात्मक सुधारणेसंबंधी श्वेतपत्रिका बनवून ब्रिटिश संसदेच्या संयुक्त निवड समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आली आणि काही बदल करून या समितीच्या शिफारशींचा नंतर भारत सरकार कायदा 1935 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे सायमन कमिशनला जरी विरोध झाला असला तर सायमन कमिशनच्या शिफारशींवर इंग्लंडमध्ये लंडनमध्ये गोलमेज परिषदेमध्ये चर्चा झाली आणि त्याच्या ज्या चर्चेमधून जे काही विचार बाहेर आले तर त्या विचारांचा समावेश जो आहे तर तो पुढं 1935चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट होता, भारत सरकार कायदा 1935 होता तर त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आलं लक्षात.
हे झालं सायमन कमिशन, याचे अध्यक्ष होते सर जॉन सायमन. पुढे जाऊया जातीय निवाडा. आपण त्याला काय म्हणतो? पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्डचा जातीय निवाडा हा आला होता 1932 मध्ये. अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी 1932 मध्ये हा जातीय निवाडा मांडलेला होता. त्याच्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे. आपण थोडंच याच्याबद्दल डिस्कस करूया आणि पुढे 1935 चा कायदा पाहूया. आता हा जो जातीय निवाडा होता तर यानुसार मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी वेगळे मतदारसंघ चालू ठेवण्यात आले. सांप्रदायिक तत्वावरील मतदारसंघाची ही योजना दलित वर्गालाही म्हणजेच अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट जे आहे तर यांनाही लागू करण्यात आली. सांप्रदायिक प्रतिनिधित्व तत्व त्यांनाही लागू केल्याने व्यतीत होऊन गांधीजींनी या निवाड्यात बदल करण्यासाठी पुण्यातील येरवडा तुरुंगात एक उपोषण सुरू केलं आणि पुढे गांधींनी या विरोधात एक येरवडा जेलमध्ये जे उपोषण सुरू केलं तर त्याच्यातच एक पुणे करार झाला आणि हा जो करार होता तर तो गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आहे. इतिहासामध्ये आपण ज्यावेळेस डिस्कस करू तर पुणे कराराबद्दल आपण डिटेलमध्ये पाहूया. हिंदूंचे संयुक्त मतदारसंघ असतील व दलित वर्गाला राखीव जागा दिल्या जातील असं ठरलेलं आहे गांधी आंबेडकर करारामध्ये 1932च्या. ओके, हा करार फक्त लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर सर्वात महत्वाचा ऍक्ट आहे, घटनेचा गाभा म्हणतो आपण त्याला. बऱ्याचशा भारतीय राज्यघटनेच्या बऱ्याचशा तरतुदी आहेत. तर 1935चा जो भारत सरकार कायदा होता किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधून या तरतुदी स्वीकारलेल्या आहेत. हा जो भारत सरकार कायदा होता तर हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे की जेवढे इतर कायदे महत्वाचे आहेत. संघराज्य स्थापनेची तरतूद जी आहे तर या कायद्यातून करण्यात आली. 3 स्वतंत्र सूचींची निर्मिती या कायद्यातून करण्यात आली आणि जे या 3 सूचीत समावेश करून जे इतर विषय राहतील तर ते शेषाधिकार आहेत आणि हे शेषाधिकार व्हाईसरॉयला देण्यात आलेले आहेत. याशिवाय प्रांतात म्हणजे ज्या प्रत्येक प्रांतात जी दुहेरी व्यवस्था होती तर ती दुहेरी व्यवस्था मात्र रद्द करण्यात आलेली आहे. याशिवाय केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. 11 पैकी 6 प्रांतात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. इंडिया काउन्सिल ऍक्टच्या ज्या तरतुदी होत्या तर इंडिया काउन्सिल ऍक्टच्या तरतुदी 1935च्या कायद्याने रद्द केल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेची तरतूद जी आहे तर ती सुद्धा भारत सरकार कायदा 1935 मध्ये करण्यात आली. संघराज्य न्यायालय स्थापन करण्याची म्हणजे संघराज्यात न्यायालय स्थापन करण्याची तरतूद या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. आता हा जो 1935चा जो कायदा होता तर हा खूप मोठा होता. याच्यामध्ये एकूण 321 कलम आणि 10 परिशिष्टांचा समावेश होता. त्याच्यामुळे हा खूप मोठा कायदा होता. संघसूचीमध्ये 59 विषय, प्रांत सूचीत 54 विषय आणि समवर्ती सूचीत 36 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय दलित वर्ग म्हणजेच अनुसूचित जाती, महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचं जे तत्व होतं तर ते अजून विस्तृत करण्यात आलं किंवा त्याला अजून विस्तृतपणा देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. याशिवाय भारत सरकार कायदा 1858 अनुसार स्थापन करण्यात आलेली भारतीय परिषद इंडिया काउन्सिल ऍक्ट रद्द करण्यात आली आणि भारत मंत्र्यासाठी सल्लागाराच्या गटाची तरतूद करण्यात आलेली आहे. या कायद्यान्वये मताधिकार वाढवण्यात आला आणि एकूण लोकसंख्येच्या 10% लोकांना मताधिकार देण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. देशातील चलन आणि पतपुरवठा याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलंच कशाची निर्मिती झाली, आरबीआयची, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेची तरतूद जी आहे तर या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. या कायद्यात संघराज्य न्यायालय स्थापनेची तरतूद करण्यात आली आणि त्यानुसारच 1937 मध्ये संघराज्याच्या न्यायालयाची म्हणजे फेडरल कोर्ट स्थापन करण्यात आलेले आहेत. तर हा होता अतिशय महत्वाचा भारत सरकार कायदा 1935. आता हा ऍक्ट तुम्ही म्हणाल मी इथं डिटेलमध्ये का लिहिला नाहीये, कारण ज्यावेळेस तुम्ही घटनेचा अभ्यास करता तर घटनेचा अभ्यास 1935च्या कायद्याचा अभ्यास केल्याशिवाय पूर्णच होत नाही. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांचा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा कायदा अक्षरशः पाठ आहे. याच्यातल्या महत्वाच्या तरतुदी त्यांच्या तोंडपाठ आहेत. त्याच्यामुळे मी इथं काही त्या डिटेलमध्ये दिलेल्या नाहीयेत. आता मग पुढे जाऊया. शेवटचा आपला एक कायदा राहिलेला आहे, त्या कायद्याचं नाव आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. हा शेवटचा कायदा होता आणि याच्यानुसारच भारताला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी 30 जून 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांकडे सोपवली जाईल असं 20 फेब्रुवारी 1947 कुणी घोषित केलं होतं? ब्रिटनचा तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी.
माउंटबॅटन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी हा भारत स्वातंत्र्य कायदा 1947 करण्यात आलेला आहे। ही गोष्ट खूप महत्वाची आहे। भारताचा गव्हर्नर जनरल आणि प्रांताचे गव्हर्नर घटनात्मक नाममात्र राष्ट्रप्रमुख करण्यात आले। व्हाईसरॉय हे पद रद्द करण्यात आलं आणि भारत मंत्री हे पद जे आहे तर ते सुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे। या कायद्याने भारतातील ब्रिटिश राज्यव्यवस्था संपुष्टात आली आणि भारताची भारत आणि पाकिस्तान अशी 2 नव्या राष्ट्रांमध्ये विभागणी झालेली आहे आणि याच कायद्यानुसार लॉर्ड माउंटबॅटन हा स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झालेला आहे। आलं लक्षात? गोष्ट खूप महत्वाची आहे। याशिवाय आपले देशासाठी राज्यघटना तयार करून स्वीकारण्याचे अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभांना देण्यात आलेले आहेत। स्वातंत्र्याच्या कायद्यासहित ब्रिटिश संसदेने केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचे अधिकारही या दोन्ही देशांच्या संविधान सभांना देण्यात आलेले आहेत। या कायद्यान्वये 15 ऑगस्ट 1947 पासून ब्रिटिशांचा संस्थानावरील अधिकार रद्द करण्यात आला आणि आदिवासी क्षेत्राबाबत करारानुसार असलेले संबंध रद्द करण्यात आले। नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत दोन्ही देशातील व त्यांच्या प्रांतातील राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा 1935 नुसार पाहिली जाईल अशी तरतूद करण्यात आली। विधेयकाबाबत नकाराधिकार करण्याचा किंवा काही विधेयके संमतीसाठी राखून ठेवण्याचा ब्रिटनच्या सम्राटाचा अधिकार काढून घेण्यात आला, पण तो अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला। ब्रिटिश सरकारच्या वतीने कोणत्याही विधेयकाला संमती देण्याचे संपूर्ण अधिकार आता या कायद्यानुसार गव्हर्नर जनरललाच देण्यात आलेले आहेत। याशिवाय इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट हे जे शब्द होते तर ते काढून टाकण्यात आलेले आहेत। 14 आणि 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि भारत आणि पाकिस्तान या 2 नव्या राष्ट्रांचा नव्या देशांचा जन्म झाला आणि या 2 राष्ट्रांकडे सत्ता जी होती तर ती सोपवण्यात आलेली आहे आणि लॉर्ड माउंटबॅटन हा स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला आणि 1946 मध्ये स्थापन झालेली भारताची संविधान सभा भारताची पहिली संसद बनलेली आहे। आता इथं मी तुम्हाला 2 चार्ट करून दिलेले आहेत। हे 2 चार्ट पहा, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे। पहिला आहे इंटरिम गव्हर्नमेंट म्हणजेच अंतरिम सरकार 1946, हे असं होतं, त्याच्यामध्ये कोण कोण काय काय कोणाकडे पद आहेत। आणि दुसरा आहे स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ आहे 1947 ला हे बनलं होतं, त्याच्यामध्ये कोणाकडे कोणतं खातं आहे हे तुम्ही बऱ्याच वेळेला वाचलं असेल, ते काही एवढं महत्वाचं नाहीये। तर ही होती भारताच्या राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी। याच्यामध्ये आपण 2 प्रकारचे जे कायदे 2 प्रकारे करण्यात आलेले होते तर ते कायदे पाहिलेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला पर्टिक्युलर कसा वाटला, याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। याशिवाय जर का तुम्हाला इतर कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवून हवे आहेत तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। याशिवाय जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि VJS E-Study हा YouTube चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकॉन दिलेली आहे ती प्रेस करा की जेणेकरून ज्यावेळेस आपण पॉलिटीचे नवीन व्हिडिओ अपडेट करू तर त्याचे सर्वप्रथम नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। तर थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच।